सोलापूरकरांसाठी मोठी बातमी. तांदुळवाडी मोहोळ राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मंजुरी. जड वाहतुकीसाठी मिळणार नवा पर्याय. मोहोळ ते तांदुळवाडी व्हाया कुरुल 107 किलोमीटरचा नवा मार्ग बदलणार जिल्ह्याचे चित्र. सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. जिल्ह्यातील तांदुळवाडी, वळसंग, बसवनगर, मंद्रुप, कुरुल, कामती आणि मोहोळ हा नवीन राष्ट्रीय महामार्ग आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या नवीन मार्गामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 100 कोटीहून अधिकचा खर्च आणि 107 किलोमीटर लांबी या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा नवीन मार्ग 107 किलोमीटर लांबीचा आणि 10 मीटर रुंदीचा असेल. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या संदर्भातील प्रस्ताव केंद्राच्या रस्ते बांधणी विभागाकडे पाठवला असून त्यातील सर्व त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाला लवकरच अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका. सध्या मुंबई पुणे या भागातून कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशकडे जाणारी जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. नवीन मार्ग पूर्ण झाल्यास ही सर्व वाहतूक शहराबाहेरून वळवण्यात येईल. विशेषतः पुणे आणि सोलापूर महामार्गावरील केगाव बाह्यवळण मार्गाने जाणारी जड वाहने आता या नवीन पर्यायी मार्गाचा वापर करू शकतील. राज्यांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढणार. हा नवा मार्ग कर्नाटक आणि हैदराबादकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. मुंबई पुण्याहून विजयपूर मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना सोलापूर शहरात न येता थेट या मार्गावरून जाता येईल. यामुळे वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.